Jarvis. Open the mask. भाई तिकडे आहे बीच प्रॉन्स. काय आहे 5 भाकऱ्यांचा होऊ द्या आता काहीतरी निकाल लागतो मेरे अजय. गुड मॉर्निंग मित्रांनो. इट्स टाइम फॉर द ब्रँड अँबॅसेडर ऑफ अनहेल्दी ब्रेकफास्ट. कॉर्नफ्लेक्स दुधासोबत मग हे काय साऊथ इंडियन चटण्या, लोणचं, बटाटा, आलू पराठा, क्रोझॉन सारखा काहीतरी आयटम, क्रोझॉन, उत्तप्पा आणि बस मसाला ऑमलेट. येस भाई एक सर्वात बाब आयटम तुम्हाला दाखवतो. मसाला ऑमलेट तर आलंच आहे, बट त्याच्याबरोबर आहे ना हॅश ब्राऊन आम्ही मागवले, जे आम्ही लंडनमध्ये खायचो, आवडीने खायचो. बिकॉज हॅश ब्राऊन एवढा बाप आयटम आहे ना, मॅकडीमध्ये मला माहिती भेटतो, बट मी तिकडे कधी खाल्ला नाही जास्त. मी असं लंडनलाच खाल्लेलं आहे आणि तिकडे माझा तो सॅव्हिअर होता. बिकॉज बाकी स्टेक वगैरे काहीतरी डेंजर आयटम असायचे, तर मी क्रोझॉन आणि हॅश ब्राऊन घ्यायचो. आणि हॅश ब्राऊन कसा दिसतो तर असा दिसतो. हॉटेलचा पुरेपूर वापर एकोचा. आता इथे हां इथे कळलं. आता बाहेर मेरे अजय. दिल्ली दोसांज पुणे एक्सपिरियन्स. जर ब्लॉग बघितला नसेल तर इथं जाऊन बघा. अँड आता फायनली आम्ही बाहेर पडलेलो आहे. संध्याकाळी 4 वाजले. एकदम चिल एडिट वगैरे सगळं काम वगैरे करके फ्रेश होके मग ही किया सेल्टॉस जर आपल्याला आवडायला लागली, एकदमच छान आहे. थँक्यू सो मच अगेन चिकू शेट. बाप गाडी. आणि ह्याच्यात मेन म्हणजे ना हे स्मार्ट एअर प्युरिफायर पण इकडे, म्हणजे जे घरी आता येतात ना की हवा साफ करते ते वाला आहे. आता इथे 200 आहे, बघू शकता तुम्ही. आता हळूहळू जशी क्लीन होईल तसं कमी होईल. 180च्या जवळपास येतात आणि कम्फर्टेबल गाडी आहे. आणि मेन म्हणजे सनरूफचा जो आयटम आहे ना ह्याच्यात खूप छान आहे, आपल्याला एकदम आवडला आहे. आणि कभी तो आपण भी लेंगे सनरूफवाली गाडी. सो मित्रांनो, आम्ही आलो आहे माझ्या चाइल्डहुड हॉलिडे डेस्टिनेशनच्या जागी. आम्ही लहानपणी इकडे यायचो आणि हे आहे त्याचं नाव हॉटेल चायनाटाऊन. माझे आई पप्पा, माझी फॅमिली, सराउंड फॅमिली जर बघायचं असेल तर ते एकदमच नॉस्टॅल्जिया फ्लॅशबॅक हिट करणार ते की इकडे आम्ही यायचो. हा असा माहोल आहे ॲज यू कॅन सी. आणि मला असं वाटतं मी एक 5वीत 6वीत असताना आम्ही इथे यायचो सगळे. आणि सगळी फॅमिली, आत्या, काका, पप्पा, कझिन सगळे आम्ही इथे राहायचो. या हॉटेलमध्ये राहायचो. 5 रूम होते, 2-3 रूम होते. आणि ते आमचे एवढे मेमरीज आहेत ना, खूप सारे फ्लॅशबॅक मेमरीज आहेत. इथे नारळाची झाडं होती, पण आता हे मला वाटतं नवीन अंडर कन्स्ट्रक्शन कार्यक्रम सुरू झाला आहे. आणि इफ यू कॅन सी तिकडे आहे बीच आणि डायरेक्ट समुद्र. आम्हाला हे रँडम रेस्टॉरंट भेटलेलं आणि दमणमध्ये आम्ही खूप मजा करायचो. सगळे पप्पा सर्वांना घेऊन यायचे, प्लॅन करायचे. पप्पांनाही खूप आवड होती लहानपणी असं सर्वांबरोबर काहीतरी करायला. आणि आम्ही मला असं वाटतं 5-7 वेळा इथे आलो आणि आमचे अलग अलग मेमरीज झालेले आहेत. या हॉटेलमध्ये मला पप्पांनी एकदा सनकाऊन चापटवलेला, त्या रूममध्ये पप्पांनी मला चापटी मारली. चापटी म्हणजे धनधनीत दिलेली, बिकॉज मला सगळे कझिन्स गुदगुली करत होते आणि मला पटकन गुदगुली होते. तर आम्ही अशी 3-4 रूम्स घेतलेले आणि 3-4 रूममध्ये मला असे सगळे गुदगुली करत होते. मी बोललो गुदगुली नाही, आणि मग ते असे घाबरायचे मला यायच्या आधी. आणि मी जोरात ओरडलो आणि पप्पा डायरेक्ट दादा आले आणि खणकवली. त्याच्यानंतर सगळे झोपले गाढ एकदम. आणि आला आहे इकडे चिकन चिली ड्राय प्रॉन्स. काय आहे? प्रॉन्स तवा आणि पॉम्फ्रेट्स आलेलं आहे. आणि जेव्हा मी यायचो म्हणजे त्यांच्याकडे आहे अजूनही, बट जेव्हा मी यायचो तेव्हा चिकन चिली ही लोकं स्टीलच्या प्लेटमध्ये द्यायचे. आणि स्टीलच्या प्लेटमध्ये जी लोकं देतात ना तिथे ऑथेंटिक जेवण बनतं, मला तरी असं वाटतं. म्हणजे आता हे प्रॉन्स वगैरे ह्यांनी पॉम्फ्रेट ह्यांनी स्टीलच्या या प्लेटमध्ये दिलं. या प्लेटमध्ये जिथे भेटतं ना तिथे जरा माहोल चांगलाच बनतो.
केला फुल प्रयत्न केला इथे दमणच्या बीचवर ड्रोन फ्लाय करायचा, बट एअरक्राफ्ट ऑथरायझेशन झोन म्हणजे काहीतरी नाही उडू शकत तिकडे, म्हणजे उडतच नाही आहे. बिकॉज लायसन्स वगैरे लागतं आणि दमण एअरपोर्टला फोन करावा लागेल. तर दमण एअरपोर्ट म्हणून कोण बघा असेल तर प्लीज जरा ऑथरायझेशन द्या. म्हणजे हा जेव्हा ब्लॉग येईल तोपर्यंत आम्ही बाहेर असू, बट तरी नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा प्लीज आम्हाला ऑथरायझेशन द्या, म्हणजे या बाप बीचवर उडवायला. आता काय ते पाणी मागे का गेलं होटी आणि खूपच टी आहे, एकदमच मागे गेलंय. ओटी नसतं ते OTT असतं. ओ हो टी. हे जे इकडं आहे हे सगळं नव्हतं जेव्हा मी 2005 का 2006ला आलेलो, मला एक्झॅक्टली माहीत नाही, बट जेव्हा मी शाळेत होतो त्याचवेळी पप्पा घेऊन आले आणि हे काही नव्हतं इकडे. बीच तसाच आहे बट हे एवढं कमर्शियलाइज नव्हतं, हे एवढं काही नव्हतं. फक्त लोक यायची, पाण्यात जाऊन एन्जॉय करायची आणि बाहेर यायची. एकदम डिफरंट वाटतं जरा इकडे आल्यानंतर. म्हणजे आता मी लंडन वगैरेला जातो आणि आई बापांना पण लंडनला घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर आता मी इथे आलो आहे, तर मला ते जरा चाइल्डहुड मेमरीज रिलीव्ह होतं की आई बाप्पा इथे घेऊन यायचे मला आणि मी आता आई बाप्पांना बाहेर घेऊन जातो. मतलब त्यावेळी ही डेस्टिनेशन दमण ही आम्हाला लंडनपेक्षा मोठी होती आणि आता मी त्यांना लंडन वगैरेला घेऊन जातो आणि स्वतःही बाहेर जातो. सो जस्ट वॉन्ट टू लेट माय हार्ट आउट. यांना तर खूप दिवसानंतर बघितलं की बीचवर फोटोज वगैरे काढतात कॅमेराने ते आणि ते प्रिंट काढून देणार. होऊ द्या आता काहीतरी निकाल निवडणूक भाई, इलेक्शन. हेराफेरीचा बाबूराव वाटतं. ऑन हुआ है कि नहीं हुआ है? ऑन किया है क्या? किया तो हूँ वहाँ से कुछ नहीं है. अच्छा दिख रहा है क्या बाहर? ओके. हाँ मैं तो दिखता हूँ, मुझे ऐसे दिखता है. खाली वहाँ पे उसका सब स्विच ऑन करना पड़ता है. इन्फिनिटी सागा मार्वल लाईट चालू करती. लेफ्ट राइट तेरे इसके लेफ्ट में ड्रॉ है जा. शाबास. वाटतो पण तू आयर्न मॅन. आयर्न गोसावी. कितला ये पे बाइक पे भी जा सकते हैं भाई. अरे मजा आएगा एकदम. ब्लॉग करने का है, ये ब्लॉग करने का है इसमें. ऐसा रिएक्शन है. वसूल. अरे वसूल. अभी पहन के करो. हाँ पहन लो यार. पहन के बाप होगा. आटे वाले ने पकड़ा सर आपका फेस दिखाएंगे. अरे भाई क्रेजी. ये पूरा वॉइस कमांड पे है. मेरे को वॉइस कमांड पे करता है काम. Jarvis, turn on the system. हो जा भाई. Jarvis. जगाला गेला ना. वो सेंसर कुछ ब्लॉक हो रहा है इसलिए कर रहा है. ये नॉर्मल वो खुलता है, ये पूरा खुलता है. ये पूरा अच्छा. और वो चैंग चुंग ऐसा डिसमेंटल होता है. डिसमेंटल करके डाउन है इसलिए ये हो रहा है, कम हो रहा है. Hey Jarvis. Open the mask. भाई एकदम बच्चे खुश हो गए एकदम. मजा है भाई. ये भाई ऐसा ही एक बार स्ट्रीम करो ना. मजा आएगा. Hey Jarvis. Dismantle the mask. भाई Close the mask. हाँ बैटरी डाउन है करके आवाज करता है. हाँ भाई. चार्जिस को बोल दो ना, चेंज द बैटरी.
अच्छा हाँ अब राइट साइड टैप करना ये अब तक अच्छे से नहीं लगा थोड़ा चिन चिन डाल अच्छा हाँ जार्विस जार्विस हे जार्विस जारू तुझी आई भाई बाप रे. अरे यार ओ भाई प्रॉपर जी डिटेलिंग आत वायर वगैरे आहे खतरनाक यार एकदमच ओजी फिनिश आणि ओजी असा वसूल भाई हाँगकाँगवरून घेतलं आणि त्याची प्राइस किती आहे ये तुम नीचे कमेंट्स में गैस करो. यहाँ कर सकते हैं इस पे स्ट्रीम कर सकते हैं फुटबॉल खेल सकते हैं इस पे मस्त ये ना रास्ते में चला तो भी लोग देखेंगे. भाई गोसावी चला गोसावी डोंबिवलीची ट्रेन पकडा. अरे वसूल भाई ब्रिंग डबल मिंट असा रोज 1 महिना पार्सेकला यायचं चालेल का? चालेल. असं नाही खाली काय आणि भावा विचारतील तरी काय बोलायचं नाही असंच बोलायचं मग आतूनच बोलायचं जे काय असो आतूनच बोलायचं किट्टो घाबरेल रे मला. जे ते तू बघ तू वाचतो रे सारंग. ते सायरन असं टेन्शन वाटतं ना ते फुटेल वगैरे असं वाटतं डोक्यावर फुटेल. कुठलं ना की भाई त्याचा वरच नाही करायचं असाच खा बाय गाईज. हा? हो अच्छा बाय गाईज मला हे बघ डोळे डोळे हे भाय डायरेक्ट तू विषयावर आलेला आहे. असं वाटतं हरभजन सिंगनी हेल्मेट घातलं तसं त्याचं हेल्मेट वर आयर्न मॅन घरी आल्यावर असा बसत आईला बोला असेल आई जरा धुवायला टाक आज. आपलं जरा हे धुवायला टाक मालिश करून दे मला. सो आता आपण आलो आहे रात्रीचा एक माहोल सेट झाला अचानक फुटबॉलचा स्काउट बोला चलो फुटबॉल खेळतो आहे आणि मी पण खूप वर्षांनंतर खेळणार आहे ॲक्च्युअल फुटबॉल. त्यांनी मला एक हाफचड्डी दिली आहे. आपल्याकडे शूज नाही शर्ट हेच आहे कालचं. सो आता हेच घालावं लागणार आहे असं वाटतं आणि छान माहोल आहे छान सेटअप आहे. बघू गोलकीपर राहू आपण कारण पायात लफडी नाही झाली पाहिजे आपल्या. स्काउट आता एवढा जोरात मारा होता ना की मध्येच हे इथे गेलेलं आणि हे इकडे कुठे भलतीकडेच गेलेलं खालचे. आणि फायनली आम्ही स्काउटकडून निघून इकडे आलेलो आहे जेवायला दमणमध्ये ॲक्च्युली आता आम्हाला कळून आलेलं आहे की 11 नंतर सगळं बंद होतं. 9:30 नंतर बार बंद होतात आणि 11 नंतर सगळे रेस्टॉरंट बंद होतात. आणि आता कोणत्या एरियामध्ये आलो आपण देवका बीचच्या साईडला अजून थोडे चालू आहेत. आता रात्रीचे 12 वाजले तर थोडे इथे आयटम चालू आहेत. बट ह्यांनी पण आता इथे पडदे लावलेत बाहेरच्या लोकांना नाही दिसलं पाहिजे पोलीस वगैरेंना. तर आहेत इथे रेस्टॉरंट वगैरे आहेत बट तरी 12च्या आत सगळं पॅकअप होतं. आणि जेवण आता आम्ही ऑर्डर केलं आहे जे काय आहे ते बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या ट्रिब्यूट द्यायला आम्ही ऑस्ट्रेलियन एग फ्राय ऑर्डर केलेला आहे. ऑर्डर घ्या मॅडम केम नेट बंद आगे नेट बंद करो भाई मन नेट बंद करो
चिकन राईस. भूख लगी कि नहीं. एसएमआर ऑफ फूड. अरे आज संडे यार, जाके तोड़ो यार. मंडे से डाइट करेंगे जैसे हम कर रहे हैं और सीधा अभी लामलेट हो गया भाई. सुरती ऑमलेट इन दमण. ऐसा रैंडम रेस्टॉरंट रस्ते में मिल गया ना, और तिकडे दोनची व्हरायटी होती ना, मला एवढी आवडली ना. ऑस्ट्रेलियन एग फ्राई अगर ऐसा एक्चुअली ऑस्ट्रेलिया में मिलता है ना, तो मैं अभी सिटीजन बन जाऊ ऑस्ट्रेलिया का भाई. काय टेस्ट होती भाई, खूप आवडली. प्लीज डू ट्राई इट इफ यू आर इन दमण. आणि असं मला खूप आवडतं जो स्पेसिफिक एक ही आयटम को लेके उसमें बहुत सारे व्हरायटीज बनाते हैं ना, ते मला रेस्टॉरंट्स खूप आवडतात. आणि आज खूपच धमाधूळ मजा आली एकदम. पहले वहाँ पे चिल किया, वो आयरन मैन वाला मास्क, और वो हांगकांग में है. और इफ़ एनीवन फ्रॉम हांगकांग कमिंग प्लीज़ लेट मी नो, क्योंकि मेरे को वो चाहिए, कंफर्म चाहिए भाई. या फिर कहीं से भी मिल रहा होगा तो प्लीज़ मुझे नीचे कमेंट्स में बताइए, या फिर मेल कीजिए या डीएम कीजिए, काही पण करा, पण मेरे को वो मास्क चाहिए भाई. प्लीज़ जर कोण येत असेल, या फिर अगर किसी के पास होगा, या फिर काय असेल तर प्लीज़ मेरे को बताओ. मैं खरीदने के लिए रेडी हूँ अभी. अँड नंतर जे तोडलं आहे आणि जे म्हणजे तोडले, म्हणजे जेवणाचं नाही बोलत मी, फुटबॉलचं बोलतोय. पैर जो तोड़े, गोलकीपिंग किया लेकिन थोड़ा तो किया ना, मतलब थोड़े गोल खा ले, बट ठीक है, उतना तो चलता है ना. बट मजा आली भाई, क्रेजी एकदम धमाल. आई होप यू लाइक दिस व्लॉग. प्लीज लाइक, सब्सक्राइब, फैट. हम अभी भी दमन में, डोंट वरी, वी आर नॉट लिविंग स्काउट, बट वी आर टुमारो कोलैबोरेटिंग विद अ गेमर नी. फीमेल गेमर को क्या बोलते हैं, समझ गया ना तुम लोग. नीचे कमेंट्स में कमेंट कर दो, तुमको ऑलरेडी पता चल गया. लेकिन आज संडे, आज सब जाके व्लॉग्स एंजॉय करो. इसके पहले वाला जो व्लॉग था दमन वाला स्काउट गेमिंग सेटअप, वो भी जाके देखो, ये भी जाके देखो, और कल के लिए इंतजार करो. और सब्सक्राइब, नोटिफिकेशन बिल लगा, नीट दबा फाटा. मारा बाद में मारो, 12 मिनट नहीं चाहिए. अभी तो संडे को तुम लोग का एंजॉय वाला मोड दिया, अभी जाके देखो ना. हाँ, असं कसं करणार तुम्ही. लाईक, सब्सक्राइब, फटफट बिलीन मॅजिक आणि असताना विस्तार कसं